भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. भाऊबीजेच्या सगळ्यांना शुभेच्छा. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 88वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वती नमः. यज्ञ यावरील अग्निपाठाचा अभंग. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. कुलगुरु वशिष्ठ यज्ञ पुत्र कामेष्ठी करी दशरथा. कुलगुरु वशिष्ठ आज्ञा करी. प्रसन्नपणे केला यज्ञ यागविधी. तृप्त नारायण प्रकटला यज्ञी. धन्य झालो राजा तुझ्या यज्ञाने मी. वदे त्यासी अवतरेन तुझ्या कुळी. भक्तिमती मेधा तुम्हा गुह्य सांगे. पायस प्रसादे प्रभू राम जन्मे. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न भजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. ते उद्धवाला जे ज्ञान देणं चालू आहे. उद्धव प्रश्न विचारतोय. आता उद्धव भगवंताला ते जाणं जसं काही त्यांनी कबूल केल्यासारखे, म्हणजे खुणगाड बांधली की देव आता थांबणार नाहीत. मग त्यांच्याकडनं माहिती घेऊया म्हणून देव स्वच्छच तो म्हणतो आहे उद्धव की हे कमलनयन श्रीकृष्णा, आपण प्रथम वर्णाश्रम धर्म पालन करणाऱ्यांसाठी व सामान्यतः मनुष्य मात्रांसाठी त्या धर्माचा उपदेश केला की ज्याने आपली भक्ती प्राप्त होईल. आणि आता आपण कृपा करून हे सांगा की कशा प्रकारे आपल्या धर्माचे अनुष्ठान करावे की ज्यामुळे आपल्या चरणाची भक्ती त्यास प्राप्त होईल. प्रभू महाबाहू माधव, प्रथम आपणास हंस रूपाने अवतार ग्रहण करून ब्रह्माजींना परमज्ञानाचा उपदेश केला होता हे सांगितले. प्रथम आपण पुरा किल महाभाव धर्मम परमकम प्रभो यत्तेन हंस रूपेण ब्रह्मणे भ्यात्त माधवा. आता हे रिपुमदन, हे रिपुदमन पुष्कळ काळ निघून गेल्यामुळे लोकांना तो नसल्यास जमा झालाय. म्हणजे तुम्ही सांगितलेला उपदेश तर खरोखर त्या उपदेशात बराच काळ लोटला आहे. हे अच्युता पृथ्वीवर व ब्रह्माच्या त्या सभेत पण जिथे समस्त वेद मूर्तिमान होऊन राहतात, आपल्याशिवाय असा कोणी नाही की जो आपल्या धर्माचे प्रवचन, प्रवर्तन अथवा संरक्षण करू शकेल. या धर्माचे प्रवर्तक, संरक्षक, उपदेशक आपण केवळ आपणच आहात. आपण प्रथम जशी मधुदैत्याला मारून वेदांचे रक्षण केले होते तसेच आपल्या धर्माचे पण रक्षण करा. हे स्वयंप्रकाश परमात्मन, जेव्हा आपण पृथ्वी तरावरून, म्हणजे आता हे अर्जुन हे उद्धव मान्य करतो आणि देवाला सांगतोय की जेव्हा आपण पृथ्वी तलावरून आपली लीला संपवाल तेव्हा तर ह्या धर्माचा लोपच होईल ना. मग तो धर्म कोण सांगेल. आपण समस्त धर्माचे मर्मज्ञ आहात म्हणून हे प्रभू आपण त्या धर्माचे वर्णन करा जो आपली भक्ती प्राप्त करवणार आहे. व हे पण सांगा की कुणासाठी त्याचे कसे विधान आहे, म्हणजे कोणकोणत्या वर्णांसाठी कसे कसे विधान आहे. आणि हे सगळं आता शुकदेवजी सांगतायत की परीक्षित राजा, जेव्हा अशा प्रकारे भक्त शिरोमणी उद्धवजींनी प्रश्न केला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन प्राण्यांसाठी त्यांना सनातन धर्माचा उपदेश केला. श्री भगवान वाच धर्म्य एष तव प्रश्नो नई श्रेयस करो नृणाम
वर्णाश्रमाचाखतां तम उद्धव निबोध मे. ते म्हणाले की प्रिय उद्धवा, तुमचा प्रयत्न धर्ममय आहे, कारण त्यामुळे वर्णाश्रम धर्मी माणसांना परमकल्याणमयी मोक्ष प्राप्ती होते. ती कशाने होते ते मी सांगतो, ते सावधानपणे ऐका. मग आता ते देव सांगायला लागले, ज्यावेळी कल्पाचा प्रारंभ झाला होता व पहिले सत्ययुग चालू होते, तेव्हा माणसाचा हंस नावाचा एकच वर्ण होता. त्यावेळी सर्व लोक जन्माने फक्त म्हणजे जन्मानेच कृतकृत्य होते, म्हणून त्यास कृतयुग पण म्हणतात. त्यावेळी केवळ प्रणवच वेद होता. तपस्या, शौच, दया आणि सत्य या 4 वृषभरूपी रूपधारी धर्माची चरणे होती. ही 4 म्हणजे या 4 पायांवर धर्म उभा होता. त्या काळचे निष्पाप लोक माझी हंस स्वरूप परमात्म्याची शुद्ध उपासना करायचे. मग त्रेतामुखे महाभाग प्राणांने हृदयात्मने विद्या प्रादुर्भूतस्या अहमांस त्रिवुर्मखः. परमभाग्यवान उद्धव, सत्ययुगानंतर त्रेतायुगाचा आरंभ झाला. माझ्या हृदयातून श्वासोश्वासाद्वारे ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद या 3 विद्या प्रकटल्या. तेव्हाच त्या 3 विद्यांपासून अध्वर्यू उद्गात्याचे 3 भेदवाले कर्मरूप म्हणजे ब्रह्मरूपात प्रकटले. यज्ञरूपातून मी प्रकटलो आणि माझ्या पुरुषाच्या मुखातून म्हणजे माझ्या विराट पुरुषाच्या मुखातून ब्राह्मण जन्मले प्रकटले. बाहूंपासून क्षत्रिय प्रकटले, जांघांपासून वैश्य आणि चरणांपासून क्षुद्रोत्पत्ती झाली. त्यांची ओळख त्यांच्या स्वभाव आचरणाने होते. म्हणजे उद्धवजी हे चक्क सांगितले, त्यांची ओळख स्वभाव आचरणाने होते. एखाद्याचा स्वभाव ब्राह्मण असून क्षुद्रासारखा असेल तर तो क्षुद्रच असंही धरायला हरकत नाही, कारण मुळात इथून तिथून देव सांगतायत पुढच्याच श्लोकात की मी सगळंच मी आहे. उद्धवजी, विराट पुरुष पण मीच आहे. म्हणून माझ्याच उरुस्थानातून गृहस्थाश्रम, हृदयापासून ब्रह्मचर्याश्रम, वक्षस्थलापासून वानप्रस्थाश्रम आणि मस्तकापासून संन्यासाश्रम उत्पन्न झाले. हे वर्ण व आश्रमवाल्या पुरुषांचे स्वभाव पण त्यांच्या जन्मस्थानानुसार उत्तम, मध्यम, अधम होतात. तसेच उत्तम स्थानापासून उत्पन्न होणारे वर्ण व आश्रमांचे स्वभावही उत्तम आणि अधमापासून अधम बनतो. शम, दम, तपस्या, पवित्रता, संतोष, क्षमाशीलता, सरळपणा, माझी भक्ती, दया, सत्य हा ब्राह्मण वर्गाचा स्वभाव आहे. म्हणजे जे ह्याच्यात बसत नाहीत ते ब्राह्मण नाही असं आजच्या काळात धरायला हरकत नाही. तेजो बलम, धृती, शौर्य, तितिक्षौर, औदार्य, मुद्यमः, स्थैर्यम, ब्रह्मण्यस्तैश्वर्यम, क्षत्र प्रकृतयास्मता. तेज, बल, धैर्य, वीरता, सहनशीलता, उदारता, उद्योगशीलता, दंभहीनता, ब्राह्मणांची सेवा करणे व धनसंचयाने संतुष्ट न होणे म्हणजे मिळेल तेवढ्यात संतुष्ट न राहणे, हे क्षत्रियांचे वर्णाचे स्वभाव आहेत. ब्राह्मण, गाय, देवता यांची ते निष्कपट भावाने सेवा करतात. हे महत्वाचं आहे. प्रत्येक क्षत्रियाने हे लक्षात ठेवावं की ह्या कुठेही विनाकारण कुणाच्या तरी सांगण्यावरनं आपण कपट करून किंवा वैरभाव धरणं चुकीचं आहे. आणि मुळात आजच्या काळात तर सगळेच भेळमिसळ आहे आपण मानतो. भावाने म्हणजे आता ज्याच्यात आस्तिक्य भावाने सेवा करणे, त्यातून जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे हा शूद्र वर्णाचा स्वभाव होय. तर अपवित्रता, खोटे बोलणे, चोरी करणे शूद्र वर्णाचा स्वभाव आता सांगतो हे म्हटलेलं आहे. वरचं निष्कपट भावाने सेवा करणे आणि त्यात मिळेल त्यात संतुष्ट राहणे हा क्षत्रिय वैश्यांचा स्वभाव सांगितलाय. आणि चोरी करणे, ईश्वर व परलोकाची पर्वा न करणे, कशाचीही तमाल न बाळगणे, खोटे बोलणे, भांडणे करणे, काम, क्रोध, तृष्णाधीन राहणे,
व हे सतत म्हणजे अशा प्रकारचे उच्च हे अंत्यज होय. उद्धवजी, 4 वर्ण 4 आश्रम यासाठी साधारण धर्म आहे की मन वाणी शरीराने कोणाची हिंसा करू नये. म्हणजे प्रत्येकांना जे सांगितलं, कोणत्याही माणसाला जे सांगितलंय ते सत्यावर दृढ राहावे, चोरी करू नये, काम क्रोध लोभापासून दूर राहावे, जे काम करण्याने समस्त प्राण्यांचे भले व प्रसन्नता होते तेच करावे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व गर्भदानादी संस्कारांपासून क्रमाने यज्ञोपवीत संस्कार रूप द्वितीय जन्म प्राप्त करून गुरुकुलात राहावे. म्हणजे सगळ्यांनाच हा अधिकार प्राप्त आहे, फक्त अंत्यज नाही. म्हणजे पण आता तर श्रींनी तेही सांगितलेलं आहे, त्यांनी हे करायला हरकत नाही. इंद्रिय काबूत ठेवावीत, आचार्यांनी बोलावल्यावरून वेदाध्ययन करावे, वेदांच्या अर्थाचा विचार पण करावा. मेखला मृगचर्म वर्णानुसार दंड रुद्राक्षमाला कमंडलू धारण करावा, जटा ठेवाव्या, शौकीनांसाठी दात व वस्त्र धुवू नये, व रंगीत आसनावर बसू नये, कुश धारण करावे. हे ब्रह्मचारी आसनात काय करायला पाहिजे सांगितलंय. स्नान भोजन हवन जप मलमूत्र त्याग करताना मौन पाळावे, गुप्तेंद्रियांचे केस किंवा नखे कधी कापू नयेत, पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे, स्वतः कधी वीर्यपतन करू नये, जर झोपेत अथवा स्वप्नात स्खलित झाले होते पाण्यात स्नान करून प्राणायाम करावे, गायत्रीचा जप त्याला प्रायश्चित्त म्हणून करावा. ब्रह्मचार्याने पवित्रतेने एकाग्र चित्त होऊन सूर्य अग्नी आचार्य गाय ब्राह्मण गुरु वृद्धजन व देवतांची उपासना केली पाहिजे. तसेच सकाळ संध्याकाळ मौन होऊन संध्योपासना म्हणजे व गायत्रीचा जप करणे आवश्यक आहे. आचार्यास माझेच स्वरूप समजा, कधी त्याचा तिरस्कार करू नये, सामान्य मनुष्य समजून दोषदृष्टी ठेवू नये, कारण गुरु हा देवमय असतो. सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळा जी भिक्षा मिळेल ती आणून गुरुदेवांपुढे ठेवायची. फक्त भोजन नाही तर जे काही ते सर्व त्यानंतर त्यांच्या आज्ञेने भिक्षा वगैरे सेवन करायचे. त्यांनी परवानगी दिली नाही तर करायचे नाही. आचार्य चालले तर त्यांच्या मागे मागे जायचे. ते झोपल्यानंतर सावधानतेने थोडे दूर झोपायचे. दमले असतील तर जवळ बसून पाय चेपायचे. त्यांचे आदेश स्वीकारण्यासाठी हात जोडून सदैव तत्पर असायचे. हे ब्रह्मचार्यासाठी गुरुकुलात गेल्यावर आणि सगळ्या वर्णांना सांगितलेलं आहे, एकच वर्ण नाही. हे प्रथम लक्षात घेण्यासारखं आहे. जोपर्यंत विद्याध्ययन समाप्त होत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या भोगांपासून दूर राहून अशा प्रकारे गुरुकुलात निवास करावा व कधी आपले ब्रह्मचर्य व्रत खंड करू नये. जर ब्रह्मचार्याचा विचार असेल की मी मूर्तिमान वेदांचे आश्रय निवासस्थान ब्रह्मलोकी जावे, तर त्यास नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत आजीवन सांभाळावे लागेल आणि वेदांच्या स्वाध्यायासाठी आपले सारे जीवन आचार्यांच्या सेवेसाठी द्यावे लागेल. असा ब्रह्मचारी खरोखर ब्रह्मतेजाने संपन्न होतो. त्याची सारी पापे नष्ट होतात. त्याने अग्नी गुरु आपले शरीर व समस्त प्राण्यात माझी उपासना करावी हा माझा भाव ठेवावा की माझ्या किंवा सर्वांच्या हृदयात एकच एक परमात्मा विराजमान आहे. ब्रह्मचारी वानप्रस्थ संन्याशांना पाहिजे की स्त्रियांना पाहणे, म्हणजे हा नियम त्या सगळ्यांना आहे म्हणून सांगितले की स्त्रियांना पाहणे, स्पर्श करणे, त्यांच्याशी गप्पा मारणे, दंगामस्ती करणे हे तर दूर, उलट म्हणजे त्यांच्याकडे दृष्टी सुद्धा टाकू नये किंवा प्राण्यांचे मैथूनही पाहू नये. हे प्रिय उद्धव, शौच आचमन स्नान संध्योपासना सरलता तीर्थसेवन जप समस्त प्राण्यात मला पाहणे मन वाणी शरीर संयम हा ब्रह्मचारी संन्यासी आणि वानप्रस्थ गृहस्थी सर्वांसाठी एकच एक नियम आहे. अभक्ष्य न सेवणे, ज्यांच्याशी बोलू नये त्यांच्याशी न बोलणे हे नियम सर्वांसाठी आहेत. नैष्ठिक ब्रह्मचारी या नियमांचे पालन करतो आणि अग्निसमान तेजस्वी होतो.
तीव्र तपस्येमुळे त्याचे कर्मसंस्कार म्हणजे जे केलेले असते ते भग्न होऊन जातात आणि तो मला प्राप्त करतो. प्रिय उद्धव, जर नैष्ठिक ब्रह्मचर्य ग्रहण करायचे नसेल तर गृहस्थाश्रमात प्रवेश केला पाहिजे. विधीपूर्वक वेदाध्ययन समाप्त करून गुरुला दक्षिणा देऊन त्यांची अनुमती घेऊन समावर्तन संस्कार करावे आणि स्नातक बनून ब्रह्मचर्याश्रम सोडावा. आणि ब्रह्मचर्याश्रम सोडल्यावर ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रम किंवा वानप्रस्थाश्रम स्वीकारावा. जर ब्राह्मण असेल तर संन्यास पण घेऊ शकतो अथवा त्याच्या इच्छेने एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जाऊ शकतो. परंतु माझा आज्ञाधारी भक्त आश्रमाशिवाय राहून अथवा विपरीत क्रमाने आश्रम परिवर्तन करून स्वेच्छाचारास प्रवृत्त होऊ शकत नाही. म्हणून उद्धवा, ब्रह्मचर्यानंतर गृहस्थाश्रमच स्वीकारावा. तेच अनुरूप एवं शास्त्रोक्त लक्षणाने संपन्न कुलीन कन्येशी विवाह करावा. आणखी अन्य वर्णाच्या कन्येशी म्हणजे शक्यतो अन्य वर्णाच्या कन्येशी विवाह करायचा असेल तर आपल्यापेक्षा हलक्या वर्णाच्या मुलीशी विवाह करावा. यज्ञ, याग, अध्ययन, दान, धर्म करण्याचा अधिकार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य सर्वांना समान रूपाने आहे. इज्जाध्ययन दानादि सर्वेषां च द्विजजन्मनां प्रतिग्रहोध्यापनं च ब्राह्मणस्यैव याजनम. प्रत्येकाला समान हा अधिकार आहे. हे आपण जे काही विकृत आता मनात घेतो हे सगळ्यांनी कसं सोडायला पाहिजे. सर्वजण एका सारख्या लेवलनी आहेत हे लक्षात घ्यायचं पाहिजे. फक्त काही विशिष्ट हे वर्णाश्रम विशिष्ट हेतूसाठी ते केलेले आहेत. त्याच्यात काहीतरी तथ्य असेल एवढं फक्त लक्षात घ्यायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. बाकी नाहीतर आपण इथून तिथून सर्वजण सारखे आहोत, कारण हे सर्व नियम सर्वांना समानपणाने आहेत. परंतु दान घेणे, शिकवणे, यज्ञ करवणे हा अधिकार ब्राह्मणांचा आहे. ब्राह्मणाने त्या 3 वृत्तीमध्ये अर्थात दान घेण्याची वृत्ती, तपस्या, तेज व यज्ञ नाश करवणारी समजून शिकवणे, यज्ञ करवण्याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावे, यज्ञ नाश करवणारी समजून शिकवणे म्हणजे वृत्तीमध्ये फरक पडू द्यायचा नाही. जर तसा फरक पडला तर ती यज्ञाचा नाश करून देणारी आहे असं लक्षात घेऊन समजून घ्यावं. म्हणून आपली वृत्ती तेजस ठेवावी आणि सारासार विवेक थोडक्यात करावा. यज्ञ करण्याद्वारेच आपला उदरनिर्वाह करावा. जर ह्या दोन्ही दृष्टीत जर दोष दृष्टी असेल तर परावलंबत्व, दीनहीनता हे दोष दिसले तर सुगीच्या वेळी जमिनीवर सांडलेले धान्य उचलून उदरनिर्वाह केवढी भयंकर शिक्षा सांगितली आहे. मग कुठंही भिक्षेत मिळालेलं अन्नही खायचं नाही. ज्या वेळेस सुगी होती म्हणजे धान्य पिकून आल्यावर ते सडतात करतात त्याचं सुगीत, आपण सुगीचेच दिवस म्हणतात, त्याला दुसरा शब्द माहित नाही. धान्य पिकल्यावर जे तयार होऊन घरी आणत असतो, पोती भरून टाकतो, त्यावेळेस जमिनीवर सांडलेलं धान्य ते गोळा करून तेवढ्यावर उदरनिर्वाह चालवावा. म्हणजे केवढी भयंकर शिक्षा दिलेली आहे ब्राह्मणांना हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि उद्धव, ब्राह्मणाचे शरीर अत्यंत दुर्बल आहे. ते त्यासाठीच नाही की त्याद्वारे फक्त विषय भोगच भोगला जावा. ते तर शेवटपर्यंत कष्ट भोगत तपस्या करत व शेवटी अनंत स्वरूप अनंत मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी आहे हे लक्षात ठेवावे. जो ब्राह्मण घरात राहून आपल्या महान धर्माचे निष्काम भावाने पालन करतो, शेतात तसेच बाजारात खाली पडलेले धान्य वेचून उदरनिर्वाह करतो, त्याचबरोबर आपले शरीर, प्राण, अंतःकरण, आत्मा मला समर्पित करतो, कुठेच अत्यंत आसक्ती ठेवत नाही, तो संन्यास घेतल्याशिवायच परमगतीला प्राप्त होतो. म्हणजे हे किती अवघड आहे ब्राह्मणांना, किती अवघड आहे. खाली पडलेलं धान्य गोळा करून जगायचे, बाकी विकत घेऊन वगैरे तर खूप लांबच्या गोष्टी झाल्या, किंवा भिक्षा मागून सुद्धा नाही असं सांगितलंय. जो लोक विपत्तीत खूप कष्ट पडतात, त्यात विपत्तीतून ब्राह्मण जे लोक संकटात कष्ट झेलणाऱ्या
माझ्या ब्राह्मण भक्तास संकटांमधून वाचवतो, त्यास मी शीघ्र संकटांमधून असे वाचवतो की जसे समुद्रात बुडणाऱ्या नौका ना वाचवतो. म्हणजे समजा एखादा म्हणजे विपत्तीत पडला एखादा ब्राह्मण, तर त्याला जर वाचवलं तर भगवान म्हणतात की मी त्या माणसाला इतक्या सहज वाचवतो की सागरात नौका म्हणजे नौकेत म्हणजे सागरात पडलेल्याला नौका बनवून वाचवतो तसं. केवढं अभय दिलंय देवांनी. राजाने पित्यासमान साऱ्या प्रजेच्या कष्टातून उद्धार करावा, त्यांना वाचवावे, जसे गजराज दुसऱ्या गजांची रक्षा करतो व धीरपणाने स्वतःसही वाचवतो आणि उद्धार करतो. जो राजा अशा प्रकारे प्रजेचे रक्षण करतो तो साऱ्या पापांपासून मुक्त होतो व अन्नसमयी सूर्यासमान तेजस्वी विमान अंतसमयी सूर्यासमान तेजस्वी विमानावर चढून स्वर्गलोकी जातो आणि इंद्रसोक पोखतो. म्हणजे हे प्रत्यक्ष राजासाठी सांगितलं की एखाद्या आपल्या प्रजेतल्या कुणालाही अशी वेळ येऊ द्यायची नाही की संकटात बुडलाय, त्याला लगेच संकटात मदत करायची. आणि त्यांनी राजाने असं केलं तर त्याच्या उत्तम कर्म म्हणून देव म्हणतात की त्याला विमानावर आरूढ करून नेलं जाईल. जर ब्राह्मण अध्यापन व यज्ञ यागादींनी आपली उपजीविका चालवू शकत नसेल तर वैश्यवृत्ती स्वीकारावी व जोपर्यंत विपत्ती दूर होत नाही तोपर्यंत ती ठेवावी. जर आपत्ती फारच मोठी असेल तर तलवार उचलून क्षत्रियाप्रमाणे वागूनही काम चालवावे, परंतु कधीही श्वानवृत्ती स्वीकारू नये, ती कोणत्याही अवस्थेत वाईट. अशा प्रकारे क्षत्रिय जरी प्रजापालनाद्वारे उदरनिर्वाह करू शकले नाहीत तर त्यांनी वैश्यवृत्ती स्वीकारावी. म्हणजे प्रत्येक ने आपली हे खाली आणायला स्टेज काय काही हरकत नाही, या ग्रेडेच आहेत. हेच थोडक्यात देव सांगतात की जर प्रजापालन एखाद्या क्षत्रियाला जमत नसेल तर त्यांनी वैश्यवृत्ती स्वीकारावी, व्यापार आदी करावे. फारच मोठी आपत्ती असेल तर शिकार अथवा शिकवणे करून आपत्तीतून बाहेर पडावे, पण तरी सुद्धा श्वानवृत्ती स्वीकारू नये. म्हणजे जो ब्राह्मणांना नियम सांगितलाय तोच क्षत्रियांना सांगितलाय, वैश्यांनाही तेच सांगितलंय. वैश्यांनी पण आपत्तीत असल्यावर म्हणजे ही श्वानवृत्ती स्वीकारू नये. प्रसंगी चटई विणणे आदी करावे, म्हणजे कोणतीही कामं करावी. वेतापासून जे आपण हे बनवतो ना चटया वगैरे त्या बनवाव्यात, परंतु उद्धवा साऱ्या गोष्टी आपत्तीसाठी आहेत. आपत्तीचा काळ संपल्यावर अशा वृत्तीने निर्वाह करणे टाळावे. गृहस्थ पुरुषाने वेदाध्ययनाद्वारे ब्रह्मयज्ञ, तर्पण रूपी पितृयज्ञ, हवन रूपी देवयज्ञ, काकबली भूतयज्ञ आणि अन्नदानादींनी अतिथी यज्ञ अशा सर्वांद्वारे माझे स्वरूपभूत ऋषी, देवता, पितर, मनुष्य व समस्त प्राण्यांची यथाशक्ती प्रतिदिन पूजा करावी. हे प्रत्येक गृहस्थाने करावं. आणि आपण अग्निहोत्र करतो हा देवयज्ञ आहे. काकबली सगळ्यांनीच थोडासा भाताचा कणिक तूप लावून की कावळ्यांना वगैरे टाकतात, तो कुणीही टाकू शकतो. ते सगळ्याच धर्म ह्यांच्यासाठी सांगितलंय, वर्णांसाठी. तर्पण पितरांना तर्पण हेही सर्वच जण देतात. वेदाध्ययन कुणालाही एकांना आहे असं बिलकुल नाही, तेही सर्वांनीच करायचं सांगितलंय. म्हणजे अन्नदानादी अतिथी यज्ञ म्हणजे खरोखर दक्षिण भारत आपली इतकी समृद्ध म्हणजे परंपरा आहे की आजही दक्षिण भारतामध्ये असे कित्येक खेडी आहेत किंवा गावं आहेत की जिथं स्वयंपाक झाल्यावर आजही ते थाळी वाजवतात, ताट वाजवतात आणि कोणी आसपास भुकेलं आहे का, आमच्या घरात स्वयंपाक तयार आहे या. आणि आपली वृत्ती कशी टीव्ही पाहताना खात असलो आणि बेल वाजली की आपण खायचं आधी आत नेऊन ठेवतो. हे किती क्षुद्रत्व कोतेपण आपल्या मनाला आलंय, संकुचितपणा. आपली परंपरा ती नाही. हे इथं हे पर्टिक्युलरली सांगितलंय की हे सगळे म्हणजे विधी केलीच पाहिजेत. अन्न शुद्धीसाठी आपण 12 वाजता जो हे करतो ते सांगितलेलं आहे, पंचमहाभूतांना आहुती देऊन. पण हे
प्रत्येकाने म्हणजे अमुक एका फक्त ब्राह्मणांनी करायचं असं नाही. म्हणजे जे लोक म्हणतात की आम्ही इतर जातीचे, मग खूप वेळा म्हणतात नाही नाही आम्ही काही ब्राह्मण नाहीये, यज्ञ करा काय सांगताय. हे सांगितलेलं आहे. म्हणजे वेद तर फार लांब राहिले, पण प्रत्यक्ष भागवतामध्येही व्यासांनी हे पुन्हा पुन्हा सांगितलंय. सर्व चारही वर्णातले फक्त शूद्रांनी त्यांच्या इच्छेवर आहे, बाकीच्या तिघांना कंपल्सरी करायला सांगितलेलं आहे. गृहस्थाने विनासायास प्राप्त अथवा शास्त्रोक्त रीतीने मिळालेल्या आपल्या शुद्ध धनाने आपले भृत्य आश्रित प्रजाजनास कोणत्याही प्रकारे कष्ट न पोचवता न्याय व विधियुक्त यज्ञ करावा. हे उद्धवा, गृहस्थाने कुटुंबात आसक्त होऊ नये. हे कुटुंब माझं आहे माझं आहे माझं आहे म्हणू नये. एक आहे, आपण स्वीकारलाय मार्ग गृहस्थाश्रम म्हणून, इथपर्यंतच त्याची हे ठेवावी. मोठे कुटुंब असले तरी भजनात प्रमाद करू नये. आपण स्वतःची जी काही उपासना असेल ती चालू ठेवावी, कितीही मोठ्या कुटुंबात असलं तरी. बुद्धिमान पुरुषाने हेही समजून घेतले पाहिजे की ह्या लोकीच्या सर्व वस्तू नाशवान आहे, स्वर्गादी परलोक वस्तू पण नाशवानच आहे. हे स्त्री पुत्र भाऊ बंधू गुरुजन भेटणे हे तसेच आहे की जसे एखाद्या पाणवठ्यावर पाणथस्त एकत्र येतात. सर्वांना वेगवेगळे जायचे असते, फक्त पाणी भरायपुरतं एका ठिकाणी येतात. आता तर तोही विषय नसतो, सगळ्यांच्या दारात घरात पाणी येतं. पण जसे स्वप्न जाग येईपर्यंतच पडते, तसे हा भेटीगाठींचा संबंध बस शरीर असेपर्यंतच पडतो. मग कोण कुणाला विचारतो. असा विचार करून गृहस्थाने गृहस्थीत फसू नये. जसे अतिथी निवास करतो तसे राहावे. जो शरीराधिक अहंकार व गृहस्थीत आसक्त ठेवत नाही त्यास कधी बाधा पोचत नाही. भक्तिमान पुरुषाने गृहस्थोचित शास्त्रोक्त कर्माद्वारे माझी पूजा करत घरात राहावे. पुत्रवानाने वानप्रस्थ किंवा संन्यासाश्रम घ्यावा. हे प्रिय उद्धव, जे लोक अशा प्रकारे न जगता त्यात आसक्त होतात, स्त्री पुत्र धन ह्याच्यात अडकून पडतात, हाय हाय करतात, स्त्री लंपट मूढ व कृपणतेने जगतात, ते ह्या जन्म मृत्यूच्या ह्यात बांधले जातात, फेऱ्यात मायेत गुरफटतात आणि बद्ध होतात. ते विचार करतात की हाय हाय माझे आई वडील म्हातारे झाले, माझ्या बायकोची मुले बाळे लहान लहान आहेत, मी मेलो तर म्हणजे हे सगळे दीन होतील, हे जगतील कसे. म्हणजे जसं काही माझ्यावर सगळं अवलंबून आहे, हा आपल्या आसक्तीला गोड नाव देतो की आपण म्हणजे हे परावलंबी होतील. अशा तऱ्हेने वासनेने त्याचे चित्त विक्षिप्त होते. तो मूढ विषय वासनेने तृप्त होत नाही, त्यात अडकून आपले जीवन गमावतो आणि मेल्यावर तो घोर नरकात पडतो. म्हणजे इतकं विस्तृत वर्णाश्रमाचं जरी केलेलं असलं तरी आजच्या काळाला इथून तिथून सगळे सारखे असं परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी सांगितले की वर्णाश्रम नाही, अग्निहोत्र करायला सुरुवात करा, यज्ञ करा, की जो तो कोणीही असू दे तो ब्राह्मणच आहे हे सांगितले. ह्यावरच आपण लक्ष केंद्रित करायचं आणि त्याच्यात खोट नाही किंवा काही म्हणजे हे नाही पाहिजे. म्हणजे विषयाला जागाच नाही संशय घेणं, 100% ते खरं आहे असं धरूनच आपण, कारण प्रत्यक्ष श्रींनी सांगितलंय. पुढे देव सांगतायत की प्रिय उद्धवा, जर गृहस्थ वानप्रस्थी होऊ इच्छित असेल तर आपल्या पत्नीस मुलांकडे सोपवावे, अथवा जर तिची इच्छा असेल तर सोबत घ्यावे व शांत चित्ते आपल्या आयुष्याचे उर्वरित आयुष्य भगवंतात घालवण्यासाठी घराबाहेर पडावे. त्याने वनातील कंदमुळे व फळांवर उदरनिर्वाह करावा. वस्त्र म्हणून झाडाच्या साली वापराव्या अथवा गवत वगैरे म्हणजे बांधावे. केस नखे दाढी मिशा ह्या कधी कापू नयेत. दात घासू नये सांगितले. पाण्यात घुसून त्रिकाल स्नान करावे. जमिनीवर झोपावे. ग्रीष्म ऋतूत पंचाग्नी तप करावे. वर्षा ऋतूत मोकळ्या पटांगणावर थांबून पाणी अंगावर झेलावे. वर्षा स्नान करावे. थंडीत गळ्यापर्यंत पाण्यात थांबावे. तपस्यामुळे जीवन जगावे. कंदमुळे केवळ आगीत भाजून खावी. पिकलेल्या फळांवर काम भागवावे.
त्यांना कुटण्याची आवश्यकता असेल तर उखळावर कुटावे आणि अन्यथा दातांनी चावून खावे. वानप्रस्थाश्रमीने समजले पाहिजे की कोणता पदार्थ कोठून आणावा, कोणत्या वेळी आणला पाहिजे, कोणाला आपल्याला काय काय अनुकूल आहे हे जाणून स्वतःच उदरनिर्वाहाचे फलमूल स्वतः जमा करावे. देशकाळाने अनभिज्ञ लोकांनी आणलेले घेऊ नये, म्हणजे कोणाचंही अनोळखी व्यक्तींकडनं काही घेऊ नये. तसेच दुसऱ्यांनी साठवून ठेवलेले पण आपल्या कामी वापरू नये. निवासादी जंगली अन्नाचे चरू पुरोडास तयार करावे. समयोचित आग्रा येण्याआधी वैदिक कर्म करावे. म्हणजे वानप्रस्थाश्रमी झाला म्हणजे त्याला यज्ञयाग नाही असं नाही. वानप्रस्थी झाल्यावर वेदविहित पशूंद्वारे माझे यजन करू नये. वेदवेत्यांनी वानप्रस्थाश्रमासाठी अग्निहोत्र, दर्श, पौर्णिमास, चातुर्मासासाठी गृहस्थाश्रमाप्रमाणेच विधान केले आहे. म्हणजे गृहस्थाश्रमाला हे अनिवार्य आहे. अग्निहोत्रंच दर्शश्च पूर्णमासश्च पूर्ववत चातुर्मास्यानि च मुनेर आम्नाततानीच नैगमैहि. म्हणजे ह्या सगळ्यांनाच अग्निहोत्र किती आवश्यक आहे, हे किती महत्वाचा विषय सांगितला आहे. हे चातुर्वर्ण्यांना आवश्यक आहे, चारी आश्रमांना आवश्यक आहे. वानप्रस्थाश्रमात अगदी शेवटी जमेन असं झालं, शरीर थकलं, तर मग तुम्ही अग्निहोत्राला मनात हे करा असं सांगितलंय. तोपर्यंत केलं पाहिजे, हे अनिवार्य सांगितलेलं आहे. अशा प्रकारे घोर तपस्या करत असतानाही, आणि नुसता अग्निहोत्र नाही, दर्श, पौर्णिमास म्हणजे अमावस्या, पौर्णिमा यांनाही हवन सांगितलंय. चातुर्मासासाठी पण गृहस्थाप्रमाणे विधान वानप्रस्थाश्रमातच करायचंय, म्हणजे केलं पाहिजे. तपस्या करत कातडी सुकल्यामुळे वानप्रस्थाश्रमाचे एक एक नस दिसू लागते. तो ह्या तपस्येद्वारे माझी आराधना करून ऋषी लोकी जातो, तिथून परत माझ्याकडे येतो आणि माझेच तप करून म्हणजे जास्त तपाचरण वाढवतो. प्रिय उद्धवा, जो पुरुष मोठ्या कष्टाने केलेल्या व मोक्ष देणाऱ्या महान तपस्येस स्वर्ग, ब्रह्मलोक इत्यादी मोठ्या फळांच्या प्राप्तीसाठी करतो, त्यापेक्षा मोठा मूर्ख कोण असेल? कशासाठी करायचे? तर भगवत प्राप्तीसाठी, एकत्व पावण्यासाठी. आपण त्याचा अंश आहोत आणि ज्या मूळ जे काही भगवंत आहे त्याच्यात आपल्याला फक्त एकात मिसळून जायचं, ह्यासाठी करायचं. स्वर्ग वगैरे ह्या कामना नको. जे त्यासाठी करतात ते त्याच्या एवढा महामूर्ख नाही असं देव म्हणतात. म्हणून तपस्यानुष्ठान निष्काम भावाने करायला हवे. प्रिय उद्धवा, वानप्रस्थी जेव्हा आपल्या आश्रमोचित नियमांचे पालन करण्यास असमर्थ होतात, म्हणजे थकतात, म्हातारपणामुळे शरीर कापू लागते, तेव्हा यज्ञाग्नींना भावनेने आपल्या अंतःकरणात आरोपित करावे आणि आपले मन माझ्यात लावावे आणि अग्नीत प्रवेश करावा. म्हणजे त्यांना, अशा लोकांना देहदानाची सुद्धा परवानगी शास्त्राने दिलेली आहे. पण हे कधी? ज्यावेळेस वानप्रस्थाश्रम स्वीकारल्यावर तेही करायला असमर्थ होतात तेव्हा. यदा कर्म विपाकेषु लोकेषु निरयात्मसु विरागो जायते सम्यं न्यस्ताग्नि प्रव्रजेत ततः. जर त्यांच्या लक्षात ही गोष्ट येईल की काम्य कर्माने त्यांच्या फलस्वरूप जो लोक प्राप्त होतात ते नरकासमान दुःखपूर्ण आहेत, मनात लोक परलोकाबद्दल पूर्ण वैराग्य होईल, तर विधियुक्त यज्ञाग्नी त्यागून संन्यास स्वीकारावा. म्हणजे पण अर्थात संन्यासाला सुद्धा पुढं हे सांगितलेलं आहे करायचं. जो वानप्रस्थी संन्यास घेऊ इच्छितो त्याने प्रथम वेदविहितेनुसार 8 श्राद्धे व प्राजापत्य यज्ञाने मरावे, यजन करावे. हे खूप आपलं आपण सगळे विधी करायचे असतात संन्यासाश्रमाच्या त्या विधींच्या वेळेस. नंतर आपले सर्वस्व ऋत्विजास द्यावे, म्हणजे आपण संपलोय असा भाव निर्माण करायचा, स्वतःलाच मेलोय समजायचं. काहीही म्हणजे अहंकार पूर्ण गेला पाहिजे.
हे संन्यासाश्रमात अभिप्रेत आहे हे सांगितलंय. आणि म्हणून ते सांगतायत की संपूर्ण आपले सर्वस्व ऋत्विजांना द्यावे, यज्ञाग्नींना आपल्या प्राणात लीन करावे, मग कोणतीही वस्तू, स्थान, व्यक्तीची अपेक्षा न करता स्वच्छंद फिरावे. उद्धवजी, जेव्हा माझ्या अंदाजाने ह्याला विरजा होम का काय म्हणतात लक्षात नाही मला, पण बहुतेक अप्पांच्या संन्यास विधीच्या वेळी आम्ही पाहिलेलं सर्वस्व त्याग, आणि ते मध्यरात्री नदी काठी, आणि ते सुद्धा गंगेच्या काठी. फार भयंकर, म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही. दिवसा दुपारी 12 वाजता आपण गंगेचं स्नान म्हणजे उत्तरकाशी वगैरे भागात करूच शकत नाही, इतकं थंडगार बर्फाचं आलेलं पाणी असतं. आणि आप्पा रात्री 12 वाजच्या दरम्यान ते सगळे विधी झाले नदीकाठी, केलं बुवा त्यांनी. आपण म्हणजे डोक्याबाहेरच्या ह्या गोष्टी आहेत आपल्या कल्पनेपेक्षा. पण म्हणजे हा असं सर्वस्वाचं हवन करायचं, आपण संपलोय हा भाव निर्माण करायचा, मनावर बिंबवायचं. म्हणजे कोणत्याच वस्तू, व्यक्ती, स्थान कशाकडनंच कशाचीही अपेक्षा ठेवायची नाही. हे संन्यासाचं म्हणजे मूलभूत हे सांगितलंय. उद्धवजी, जेव्हा ब्राह्मण संन्यास घेऊ लागतो तेव्हा देवता लोक, स्त्री पुरुष सगळे संबंधीचे रूप घेऊन त्यांचा संन्यास ग्रहणात विघ्न आणतात आणि विचार करतात की अरे हे तर आमची अवहेलना करून आम्हाला ओलांडून परमात्मा प्राप्त करू लागले. जर संन्यासी वस्त्र धारण करेल तर फक्त लंगोटी लावावी, जास्तीत जास्त एक असा तुकडा घेऊन म्हणजे वरचा भाग झाकावा, लंगोट झाकली जाईल एवढंच. अस्त्रमोचित दंड कमंडलू व्यतिरिक्त सामान जवळ ठेवावं, म्हणजे ठेवू नये, अन्य काहीही ठेवू नये, फक्त दंड कमंडलू ठेवावा. डोळ्याने, हा श्लोक मागेही एकदा येऊन गेलेला आहे. दृष्टीपूताम न्यसेत पादम, वस्त्रपूतम पिबेज्जलम, सत्यपूताम वदेत वाचम, मनपूतम समाचरेत. डोळ्याने जमीन पाहून पाय ठेवावा, कापडाने डाळून पाणी प्यावं, तोंडाने प्रत्येक गोष्ट पारखून म्हणजे खरं तेच बोलावं, तसेच शरीराने जेवढी कामे करणार ती सर्व समजून उमजून करावी. म्हणजे कोणतीच गोष्ट समजल्याशिवाय करू नये, जाणीवेच्या पातळीवर सतत जागृत पाहिजे, हे थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि हे मौन, वाणीसाठी मौन, शरीरासाठी निश्चेष्ट स्थिती, मनासाठी प्राणायाम दंड आहे. प्रिय उद्धव, ज्याच्याजवळ हे तीन दंड नाही तो केवळ बांबूचा दंड धारण करून दंडधारी होऊ शकत नाही. म्हणजे आपण समजतो की दंड धरला, एक काठी धरली की संन्याशाच्या हातात एक काठी असते, पण त्यांनी सांगितले काठीचं मूळ दंड काय आहे तर वाणीसाठी मौन, शरीरासाठी निश्चेष्ट स्थिती आणि मनासाठी प्राणायाम, हे तीन दंड आहेत. आणि कोणत्याही धर्माला आहेत, म्हणजे कोणत्याही वर्णाला आहेत ते. संन्याशाने जातीच्युत गोघात म्हणजे गोघाती सोडून चारी वर्णांची भिक्षा घ्यावी. ज्यांना पूर्वीच्या काळी हे घडायचं की कोणतीही जात एखाद्याने काही कुकर्म केलं तर ते आपल्या जातीतनं एखाद्या माणसाला जातीच्युत करायचे, म्हणजे जातीतनं बाहेर फेकायचे, त्याला ते मानायचे नाही की आमच्या जातीचा आहे. हे ब्राह्मण जातीत होतं असं नाही, सगळ्या जातींना हा अधिकार होता की आपल्या जातीतनं एखाद्याला बहिष्कृत करायचं. आणि असा बहिष्कृत झालेल्या व्यक्तीकडनं काहीही घ्यायचं नाही. ज्यांनी गायीचा वध केलाय, गायीचा घात केलाय, अशा माणसांकडनं चारी वर्णांच्या लोकांनी काहीही घ्यायचं नाही, कुणी असे नाका, त्यांनी काहीही घ्यायचं नाही. केवळ अनिश्चित 7 घरात जितके मिळेल त्यात संतोष मानावा. भिक्षा किती घ्यायची, फक्त जास्तीत जास्त 7 घरं, त्याच्यात जर कोणीच दिली नाही तर घ्यायचे नाही, हे सांगितलेलं आहे. अशा प्रकारे भिक्षा घेऊन वस्ती बाहेर जलाशयात हातपाय धुवून भिक्षा पवित्र करून घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने ज्यांना त्याचा भाग द्यायचा तो देऊन, म्हणजे काकबली द्यायचा, गोग्रास द्यायचा, हे सगळं करायचं आणि मग आपण खायचं. ते सुद्धा आपले हातपाय धुवून भिक्षा घेऊन आल्यावर हातपाय धुवायचे सांगितलंय. आणि जी आणलेली भिक्षेची झोळी आहे
त्यातलं अन्नही धुवून येतं, त्याच्यावर प्रोक्षण तरी कमीत कमी करायचं. आणि दुसऱ्या वेळेसाठी राखून ठेवायचं नाही. जास्त भिक्षा आली म्हणून आत्ता खायचं आणि संध्याकाळसाठी असं करायचं नाही. कारण त्या अशा वेळे अधिक मागायचंच नाही. संन्याशाने पृथ्वीवर एकट्याने फिरावे, त्यास कोठे आसक्ती होऊ नये, सर्वेंद्रिय वश असावी, ते आपल्याच मशगूल राहावं व आत्मप्रेमात तल्लीन व्हावं. म्हणजे संन्यासाचा म्हणजे बरेचसे कोणी करतच नाही, संन्यास धर्म स्वीकारतच नाही. त्यामुळे आपल्याला तेवढे संन्यासाचे नियम ऐकण्याची फारशी गरज नाहीये. आणि वानप्रस्थाश्रमाचे आपण बघितलेच आहेत. थोडक्यात काय की चारही धर्मांचं हे जे सांगितलेलं आहे हे इतकं व्यवस्थित सांगितलंय भगवंतानी की कुठंही अडू नये त्यांचं, आणि व्यवस्थित चालू राहावं. वर्णाश्रम ठराविक लेव्हलला आहे. ज्यावेळी हे आश्रम स्वीकारले जातात, म्हणजे संन्यासाश्रम, गृहस्थाश्रम हे सगळ्यांना सारखे आहेत. त्याचे हे नियम देवाने इतक्या व्यवस्थित दिलेले आहेत की निर्जन संन्याशाने निर्भय व निर्जन अशा एकांत स्थळी राहावे. म्हणजे आज आपण म्हणजे आजच्या काळाचा विचार केला तर मुलं अमेरिकेत गेली आहेत म्हणून एक एकटे पालक राहत आहेत, तर ते असेच राहिल्यासारखे आहेत ना. निर्जन राहिले, एकटे राहिले म्हणजे निर्जनच राहिले ना. म्हणजे त्यासाठी जंगलात कशाला जायला पाहिजे. म्हणजे असं माझं तरी मनात येतं बुवा की कित्येक पालक आहेत त्यांना ते म्हणतात की आमच्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवा. म्हणजे वृद्धाश्रम झाला की म्हणजे तिथे 10 माणसं एकत्र येतात, माणसं मन रमतात वगैरे, तो भाग वेगळा. पण आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर एकटं राहिलं तर बिघडलं कुठं. उलट जास्त एकांत सेवनाने चित्त ईश्वराकडे लागतं. आणि यायच्या वेळेला मुलं बाळ येत असतात, जात असतात. आपण 4 हातावर राहिल्यावर आनंद मिळतोच ना. म्हणजे ते चित्त निरंतर ईश्वर भावनेने विशुद्ध राहील एकांत स्थळी राहिल्यावर. माझ्यापासून अभिन्न व अद्वितीय अखंड रूपाने चिंतन करावे, हे संन्यासाश्रमात सांगितलेलं आहे. प्रत्यक्ष संन्यास न घेता आजच्या स्त्री पुरुषांना, सगळ्यांना, स्त्रियांना सुद्धा, कारण मॅक्झिमम समाजात एकट्या राहणाऱ्या स्त्रिया जास्त संख्या आहे. परवा एकाने काहीतरी आकडेवारी सांगितली, म्हणजे भारतात आणि त्यातल्या महाराष्ट्रात जास्त आहेत म्हणे. आपल्या ज्ञाननिष्ठेने म्हणजे, आणि मला एक तर नक्की माहिती आहे की महाराष्ट्रातल्या स्त्रिया या अडाणी, वेड्या, अशिक्षित असल्या काही नाही आहेत. ज्या एकट्या राहतात त्या खंबीरतेने स्वतः म्हणजे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवून आणि बरोबर राहतात. म्हणजे आताच अंतिम काळ आहे, गरज लागली तर कोणीही 4 माणसं जोडून ठेवलेली आहेत, ती मदतीला येणार आहे निश्चित, खात्री आहे. आणि मग मुलं बाळ कुठं का असेना, युरोप अमेरिकेमध्ये काहीही बिघडत नाही, अशा रीतीने राहणारे आहेत. म्हणजे स्त्रिया सुद्धा कर्तृत्ववान असतात, हे पूर्वापार चालत आलेलंच आहे. याच्यात स्त्री आणि पुरुष भेद करायचा विषय नाही. पण परवाच्या आकडेवारीत त्यांनी सांगितलं की जास्त स्त्रिया, आणि त्याही महाराष्ट्रात, अशा एकट्या राहणाऱ्या आढळल्या, असं काहीतरी त्यांचं. पुन्हा जास्त नाही पाहिलं ते, पण परीक्षण झालेलं कळलं, म्हणून मला आता तो विषय लक्षात आला की तो एक प्रकारचा संन्यासच आहे ना. की सगळं लग्न, म्हणजे मुलं बाळ नातवंड सगळ्यांचे सगळं झालेलं आहे, आणि मग आता हातपाय चालतायत, तर मग त्यांच्यात अडगळ होऊन राहण्यापेक्षा एकटं राहिलं तर बिघडलं कुठं. मग ते छान आपल्या मनासारखं राहू शकतो माणूस. त्याने आपल्या ज्ञाननिष्ठेने चित्ताचे बंधन व मोक्षावर विचार करावा, निश्चय करावा की इंद्रियांचे वश होणे मोक्ष, तर चंचलता म्हणजे बंधन होय. म्हणून पण आज म्हणजे मला ही गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते की मन आनंदित ठेवायसाठी 60च्या पुढचे, 70च्या पुढचे ज्यावेळेस गेट टुगेदर करतात शाळेतल्या मुलामुलींचे, त्यावेळेस नाच गाणी म्हणजे त्याला धुडगूस घालून मनाला आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. पण हळूहळू कधीतरी 70 नंतर तरी हा विचार करावा. 60 नंतर करायला हरकत नाही, पण नाही, अजून 60 नंतर हातपाय हलतायत, नाचतायत तर ठीक आहे. पण 70 कडे घेतलं की अरे ह्यापेक्षा जीवन वेगळं आहे ना. तुम्ही एकत्र आलात, गप्पा मारा, हा सगळं खरंय, पण नाचल्यावरच सगळं मिळतं का. म्हणजे अगदी आवर्जून हे म्हणते की
आमच्या वयाची मुलं सुद्धा मुलं मुली नाचकाम करण्याला प्राधान्य देतात हे बघितल्यावर आश्चर्य वाटतं. परवा तर सहस्त्रचंद्र दर्शन एका 81 वर्षाच्या बाईच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि गेल्यावर ती स्वतः बाई म्हणजे 81 का 85 असं मोठं वय होतं, पण ती बाईच नाचत होती. 90ची म्हणजे 90कडे झुकलेली बाई नाचकाम करत होती, गॉगल घातला होता. म्हणजे आनंद वगैरे म्हणून ठीक आहे, पण आनंद त्याच्यातच मिळतो का नाचण्यात? म्हणजे हे कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. ते आयुष्यभर तुम्ही नाचलात ते ठीक आहे, पण त्यांच्या मुलांनीच त्याचं समर्थन केलं की आमच्या आईला खूप बंधनात होती ती, तिला एवढं मोकळेपण कधी मिळालं नाही, आत्ताच तिला मोकळेपण मिळाले. मुलांनी समर्थन करत असल्याने तिला बाईला करत असेल तर आपण काय म्हणजे हा विषय आपला नाही, परंतु फक्त नाचणं आणि ढंगाणा घालणं म्हणजेच हे नाही. एस कुठंतरी अंतर्मुख होणं गरजेचं आहे. आपण फक्त एकत्र यायसाठी नाही, आपल्या एकमेकांच्या गुणांचा विचार करून जे काही आता आपली पुढची यात्रा सुरू झालेली आहे तर त्यासाठी काय करायला पाहिजे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय ह्यांना आवरून कसं धरायला पाहिजे, मनाला काबूत कसं ठेवायला पाहिजे, ते ज्या वेळेस शिकायचं, त्याचा अभ्यास वाढवायचा, द्रुतगतीने वाढवायचा, त्यावेळेस जर आपण नाचकाम केलं तर किती चुकीचं होत असेल. म्हणजे हा विचार करण्याचा भाग आहे प्रत्येकाने. एकच दिवसाने काय होतं म्हणून ठीक आहे, पण त्याच्यानंतर तरी किंवा त्यावेळेस एक तास, एखादा अर्धा तास, एक तास नाचलो, पण आता नंतर तरी आपण विचार करू आणि पुढचं काही विषय बोलू असाही विचार करू शकतो आपण. केवळ म्हणजे संन्याशानेच मन व पंच ज्ञानेंद्रियांना जिंकावे, भोगाची क्षुद्रता जाणावी आणि सर्वदा तोंड त्यांच्याकडे फिरवावे आणि आपले आपण परमानंद उपभोगावा. केवळ भिक्षेसाठीच नगर, गाव, वस्त्या, यात्रींच्या टोळीत जावे. पवित्र देश, नदी, पर्वत, वन, आश्रम ममता न जोडता हिंडावे. म्हणजे एखादं ठिकाण आवडलं म्हणून संन्याशांनी तिथंच खूप राहायचं असंही नाही. भिक्षा पण अधिकतर वानप्रस्थींच्या आश्रमातूनच घ्यावी, कारण सुगीच्या रानातील पडलेले दाणे वेचून बनलेली भिक्षा पटकन चित्ताला शुद्ध बनवते. त्याने राहिलेला मोह पण दूर होतो आणि सिद्धी प्राप्त होते. विचारमान संन्याशाने दृश्यमान जगताला कधी खरे समजू नये आणि नाशवान ते जग आहे. आपल्याला म्हणजे ह्याच्यात चित्त लावायचं नाही, म्हणून अंतर्मुख व्हावं, ह्याचा प्रयत्न वाढवावा. संन्याशाने विचार करावा की आत्म्यात मन, वाणी, प्राण ह्याचा जो संघात आहे त्याचे रूप म्हणजेच हे बाहेरचे जगत आहे, ते सारेच्या सारे माया आहे. या विचाराने त्यास बाधा करून स्वरूपात स्थित व्हावे व पुन्हा त्याचे स्मरण करू नये. ज्ञाननिष्ठ विरक्त मुमुक्षु व मोक्षाची अपेक्षा न ठेवणारा माझा भक्त आश्रम मर्यादेत बद्ध नाही. त्याने आश्रम चिन्हे सोडली व वेदशास्त्र विधी निषेधाची मर्यादा उल्लंघन करून विचरण केले तरी बाधा नाही. पण ते कुणाला? तर जो पूर्ण माझा भक्त माझ्यात एकरूप झालेला आहे अशाला. अन्यथा बाकी सगळ्यांना विधिवत सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. जो बुद्धिमान असूनही बालकाप्रमाणे खेळतो, निपुण असूनही जडवत राहतो, विद्वान असूनही वेडगळ बोलतो, समस्त वेद विज्ञान जाणकार असून पशुवृत्तीने राहतो, म्हणजे माझा अत्यंत भक्त असतो तो कसा वागतो हे सांगितलंय. तो वेदवादरता न स्यान पाखंडी न हैतुकः शुष्कवाद विवादेन कश्चित पक्षम समाश्रयेत. याने वेदांच्या कर्मकांड भागाच्या व्याख्येकडे पाहू नये, पाखंडाकडे पाहू नये, तर्कवितर्कापासून म्हणजे वाचावं. जिथे कोरा किंवा नुसता वादविवाद होतो तिथं कोणताही पक्ष घ्यायला जाऊ नये. म्हणजे अशा माझ्या भक्ताने हे सांगितलंय. तो इतका धैर्यवान असावा की त्याच्या मनात कोणत्याही प्राण्याबद्दल उद्वेग नसावा. त्याने स्वतः उद्वेग कोणाचा करू नये. त्याची कोणी निंदा केली तर प्रसन्नतेने सहन करावी, कोणाचाही अपमान करू नये. प्रिय उद्धव, संन्याशाने ह्या शरीरासाठी कोणाशी वैर करू नये.
असे तर पशुच करतात. म्हणजे पशु करतात त्याप्रमाणे, म्हणजे काहीही न वागता, न भाव ठेवता राहायचं, कारण कुणाकडनं काहीही अपेक्षा ठेवायची नाही. ज्याप्रमाणे एकच चंद्रमा वेगवेगळ्या पाणी भरलेल्या भांड्यात वेगळा दिसतो, तसा एकच परमात्मा समस्त प्राण्यात व आपल्यात स्थित आहे, यावर लक्ष केंद्रित करावं. पंचमहाभूतांपासून बनलेली ही सगळ्यांची शरीरे एकच आहेत, कारण त्यांचे पंचभूते आहेत, त्यात पंचमहाभूतेच आहेत हे जाणावे. मग त्यामुळे आपोआप वैर समाप्त होते. हे उद्धवा, संन्यासाला जर कधी वेळेवर भोजन मिळाले नाही, कारण आता उद्धव त्या मार्गावर चाललाय, उद्धवाला हळूहळू संन्यास घ्यायची उपरती झाली तर त्यांनी घ्यावं, म्हणून देव जास्तीत जास्त त्याबद्दल त्याला सांगतायत की उद्धवा, कधी वेळेवर भोजन मिळालं नाही तर दुःखी होता कामा नये. वेळेवर मिळत गेले तर हर्षितही होऊ नये. धैर्य राखावे. मनात हर्ष विषाद दोन्ही येता कामा नये. भोजन मिळणे काय किंवा न मिळणे काय हे प्रारब्धावर अवलंबून आहे. भिक्षा अवश्य मागावी, ते उचित पण आहे, कारण भिक्षेनेच प्राण रक्षले जातात. प्राणामुळे तत्वविचार होतो, त्याने मुक्ती मिळते. प्रारब्धाने संन्यासास पण चांगली वाईट भिक्षा मिळेल, त्यानेच पोट भरावे. अंथरूण व वस्त्र जसे मिळेल त्याने काम चालवावे. त्यात चांगलं वाईट ही कल्पना करू नये. जसे मी परमेश्वर असून सुद्धा शौच आदी शास्त्रोक्त नियमांचे पालन करतो, तसेच ज्ञाननिष्ठ पुरुष पण शौच, आचमन, स्नान ह्या नियमांचे लीलांनीच आचरण करावे. ते शास्त्रविधीच्या अधीन होऊन विधी किंकर होऊन करू नये. ज्ञाननिष्ठ पुरुषास भेदाची प्रतीती होत नाही. जी पूर्वी होती ती पण माझ्या सर्वात्मकतेच्या साक्षात्काराने नष्ट झालेली आहे. जर कधी कधी मरणापर्यंत भेदाची बाधित प्रतीत होते, तेव्हा देह पतनापर्यंत माझ्याशी एकरूप होऊन जातो तो, म्हणजे ते हळूहळू एकात्मभाव वाढत जातो. उद्धवजी, आता वैराग्यवानाची गोष्ट ऐक. जितेंद्रिय पुरुष जेव्हा हा निश्चय करतो की संसार विषयाचे फळ दुःखच दुःख आहे, तेव्हा तो विरक्त होतो. सगळ्यात त्याला दिसतं की अशी गोष्टच नाही की त्याच्यातून पासून दुःख मिळत नाही, दुःखच प्राप्त होत आहे, म्हणजे दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेस तो आपोआप विरक्त होतो. जर तो माझ्या प्राप्तीची साधने जाणत नाही, तर भगवत चिंतनात तन्मय राहणारे ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जातो. कारण ते खोल पण सगळ्या वस्तू, व्यक्ती, पदार्थ सगळ्यातलं खोल पण म्हणजे निरुपयोगित्व जाणतो आणि मग सद्गुरूला शरण जातो. ज्याने पंचेंद्रिय, मन या सहांवर विजय प्राप्त केला नाही, ज्याचे इंद्रिय रूप घोडे व बुद्धिरूप सारथी बिघडलेले आहेत, ज्याच्या हृदयात ज्ञान नाही, ते वैराग्य नाही, तो त्रिदंडी संन्यासाचा वेश धारण करून पोट भरत असेल तर तो संन्यास धर्माचा सत्यानाश करतोय. आपल्या पूज्य देवता व आपण स्वतः आपल्या हृदयात मला पण फसवण्याची चेष्टा करतोय, हे लक्षात घ्या. संन्यासाचा मूल धर्म, मुख्य धर्म शांती आणि अहिंसा आहे. वानप्रस्थींचा मुख्य धर्म आहे तपस्या आणि भगवत भाव. गृहस्थाचा मुख्य धर्म आहे प्राण्यांचे रक्षण आणि यज्ञयाग. ब्रह्मचर्यांचा मुख्य धर्म आहे म्हणजे आचार्यांची सेवा करणे. गृहस्थाने फक्त ऋतुकालात आपल्या स्त्रीचा सहवास करावा. त्याच्यासाठी सुद्धा ब्रह्मचर्य, तप, शौच, संतोष, समस्त प्राण्यांप्रती प्रेमभाव हे मुख्य धर्म आहेत. माझी उपासना तर सर्वांनी करावी. जो पुरुष अशा प्रकारे अनन्य भावाने आपल्या वर्णाश्रम धर्माद्वारे माझ्या सेवेत लागून राहतो व समस्त प्राण्यात माझी भावना करतो, म्हणजे तो अविचल भक्ती माझी प्राप्त करतो. उद्धवजी, मी संपूर्ण लोकांचा एकमात्र स्वामी आहे आणि सर्वांची उत्पत्ती प्रलयाचे प्रमुख कारण ब्रह्म आहे. नित्य निरंतर वाढणाऱ्या अखंड भक्तीच्या द्वारे तो मला प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे गृहस्थ आपल्या धर्मपालनाद्वारे अंतःकरण शुद्ध करून माझे ऐश्वर्य, माझे स्वरूप जाणतो
जाणू शकतो आणि ज्ञानविज्ञानाने संपन्न होऊन मला प्राप्त करू शकतो. हा मी तुला सदाचार रूपी वर्णाश्रमवताम धर्म एष आचार लक्षण स एव मद्भक्तियुतो निःश्रेयस सकरपर करपर. म्हणजे सदाचार रूपी वर्णाश्रम रूपी धर्म सांगितला. जर अशा धर्मानुष्ठानास माझ्या भक्तीचे संपुट लागेल तर त्यास विनासायास परमकल्याण स्वरूप मोक्षाची प्राप्ती होईल. एतते अभिहितम साधो भवान पृच्छति यच्च माम यथा स्वधर्म संयुक्तो भक्तो माम सम्मियात परम. हे साधू स्वभाव उद्धव, तू मला जो काही प्रश्न विचारला होतास त्याचे उत्तर मी माझ्याकडून सविस्तरपणे दिले आहे आणि हे पण सांगितले की आपला धर्म पालन करणारा भक्त मला माझ्या परब्रह्म स्वरूपास कसा प्राप्त होतो, तर ते तू त्याच्यावर चिंतन कर असं त्याला सांगतात. आजची ही सेवा श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता, आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा, प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित तळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा तामाश्रयस्य भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः प्राचीन सभ्यताया समयं समर्गताया पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोन दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.